हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज गुरुवार दिनांक 29 जानेवारी 2026, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, अयन उत्तर, ऋतू शिशिर, मास माघ, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे. दुपारी 1:56 द्वादशी तिथीला सुरुवात होईल. वार गुरुवार आहे. नक्षत्र मित्रांनो रोहिणी नक्षत्र आहे. सकाळी 7:32 मृग नक्षत्राला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 5:29 आद्रा नक्षत्राला सुरुवात होईल मित्रांनो. योग मित्रांनो ऐंद्र योग आहे. रात्री 8:27 वैधृती योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो विष्टीकरण आहे. दुपारी 1:56 भवकरणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 12:33 बालवकरणाला सुरुवात होईल मित्रांनो. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मकर राशीत असेल, चंद्र वृषभ राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीसह जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन खुलासा करून घ्यावा. मित्रांनो, आपल्या जन्मकुंडलीमधील शनी देवतेची पोझिशन तपासून पाहावी. जर अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला त्रास होण्याची शक्यता जास्त असते. शुभ स्थितीत असता त्रास कमी होईल मित्रांनो. तेव्हा अशुभ स्थितीमध्ये असताना आपल्याला शनी देवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे मित्रांनो. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 7:15 आहे, तर सूर्यास्त सायंकाळी 6:29 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये सध्या मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर पासून, शुक्र ग्रह 14 डिसेंबर पासून आणि बुध ग्रह 3 जानेवारी पासून अस्तंगत झालेले आहेत. वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह हा 11 नोव्हेंबर पासून वक्री झालेला आहे. तर हे चारही ग्रह आपल्याला काय फळ देतील आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो. मित्रांनो, आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हर ओम शिव शिव शंभो राज्ञ प्रवर्तमानसद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1947 प्रभादी षष्ठी सहस्रनामध्ये विश्वावसु नाम संवत्सर उत्तरायणे शिशिर ऋतू माघ मासे शुक्ल पक्षे बृहस्पती वासरे रोहिणी नक्षत्रे ऐंद्र योगे विष्टी करणे एकादशी शुभतीत वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोहपात दुरित क्षेद्वारसी पार्वतीपती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातातील संकल्पाचे पाणी समोरच्या निर्मलाच्या थाळीत सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7:32 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीत त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत फेब्रुवारी दिनांक 3, 5, 6, 7, 8, 10, 12 आणि 13. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक 29 फेब्रुवारी दिनांक 1 आणि 6. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 29 फेब्रुवारी दिनांक 1, 6 आणि 8. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे फेब्रुवारी दिनांक 6. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे फेब्रुवारी दिनांक 6, 7 आणि 13. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो.
उपनयन करण्यासाठी 4 फेब्रुवारी, विवाह करण्यासाठी 3 फेब्रुवारी, वास्तुशांती करण्यासाठी 6 फेब्रुवारी, भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी 4 फेब्रुवारी आणि देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 6 फेब्रुवारी शिवाय मुहूर्त नाहीत मित्रांनो. कारण या विधींचा कारक ग्रह शुक्र हा अस्तंगत झालेला आहे मित्रांनो. त्यामुळे संपूर्ण जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला मुहूर्त मिळालेले नाहीत मित्रांनो. पुढील मासामध्ये ते मिळतील मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा वा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत असेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो दुपारी 2 ते रात्री 8:30 वाजेपर्यंतच असणार आहे. या व्यतिरिक्तच्या काळामध्ये नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये जया एकादशी आहे मित्रांनो. यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे, तो आपण पाहू शकता. यामध्ये पूजाविधी, नियम वगैरे सर्व काही दिलेले आहे मित्रांनो. प्रामुख्याने आपल्याला लक्ष्मीनारायणच्या मंदिरमध्ये जाऊन अभिषेकयुक्त सेवा अटेंड करायचे, उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी तो सोडायचा आहे मित्रांनो. काही दान धर्म मंत्र जप वगैरे आपल्याला करायचा आहे. भीष्म द्वादशी देखील आहे मित्रांनो. भीष्म पितामहानी या द्वादशीला त्यांनी अष्टमीला आपले प्राण सोडले आणि द्वादशीला त्यांचा अंत्यविधी करण्यात आला मित्रांनो. तर या संबंधीही पूजा विधी वगैरे कथा ज्या आहेत त्यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तोही आपण पाहू शकता. एकादशी आणि द्वादशी दोन्ही श्राद्ध कर्म आहे मित्रांनो. तर या तिथीवर आपले संबंधित कोणी नात्यांमध्ये परलोकात निघून गेले असतील आपल्याला सोडून, तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदानयुक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपले अं, पितृकार्य हे आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल, त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील, आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, सकाळी 7:33 ते एक उद्या पहाटे 5:29 मृत्यूयोग आहे. हा मृत्यूयोग जनन शांती संबंधी आहे. या काळापर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती आपल्याला 12व्या दिवशी करायची आहे विधिवत पंडिताच्या माध्यमातून बाळाच्या निवासस्थानी. अन्यथा पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो मित्रांनो. पंचांग बदलले की आपण सर्वजण विसरून जातो मित्रांनो. त्यामुळे बाळाच्या जीवनात जे काही अशुभ घटनांची तीव्रता असेल ती कमी होण्याची शक्यता राहते मित्रांनो. मित्रांनो, दुपारी 1:57 ते उद्या पहाटे 5:29 घबाड योग आहे. हा घबाड योग अत्यंत शुभ योग आहे. जे काही आपण काम कराल त्याचा मोबदला आपल्याला घबाड स्वरूपात मिळू शकतो मित्रांनो. दुपारी 1:56 भद्रा योग आहे, अर्थात विष्टीकरण आहे, राहूच्या अंडर येणारे. तर या काळामध्ये आपण शक्यतो महत्वाची किंवा विशेष कामे टाळा. रेग्युलर जे कामे तीच करा, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील आपल्या कामांमध्ये. अग्निपृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण केव्हाही करू शकता मित्रांनो. राहुकाळ दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. त्यामुळे आपण या 1.5 तासाच्या काळात तर नक्कीच महत्वाची किंवा विशेष कामे करू नये मित्रांनो, अशी आपणास विनंती आहे. जे रेग्युलर आहे तेच कामे आपण करावीत. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.